मग असं कुठल्या तरी एका चांगल्या नेत्याला बदनाम करायला कुठलाच पर्याय उपलब्ध झाला नाही। मग अशा सोशल मीडियातनं पोस्ट व्हायरल करून त्यांना बदनाम करायचं आणि त्या माध्यमातून त्यांची प्रतिमा मलिन करण्याचा हा डाव कारणाने त्यांच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे आरोप करून त्यांचं चारित्र्य हनन करण्याचा हा प्रयत्न आहे। पोस्ट व्हायरल करणारे जे फेसबुकच्या ज्या पोस्ट आहेत, ज्यांचे अकाउंट आहेत, त्यांच्यावर कायदेशीर फौजदारी कारवाई करावी अशी आम्ही या ठिकाणी मागणी केली। भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम। भारतीय जनता पार्टीचा जय हो, भारतीय जनता पार्टीचा। 2 दिवसापासून राज्याचे नेते व जळगाव जिल्ह्याचे आमच्या सर्वांचे नेते नामदार गिरीश भाऊ महाजन यांच्या विरुद्ध सोशल मीडियातून काही समाजकंटकांनी बदनामीकारक असे फोटोज व्हायरल केलेले होते। त्या संदर्भामध्ये पोहोचले का? आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग करून ते फोटो मॉप करून आदरणीय भाऊंची बदनामी करून पर्यायाने आमच्या सर्वांच्या मनावर त्याचा प्रचंड परिणाम झालेला आहे। अशा पद्धतीचे काही समाजकंटक जे गिरीश भाऊंना हरवूच शकत नाही। कोणत्याही निवडणुकीत आपण बघितलं असेल, गेल्या 5-7 वर्षापासून ज्या ज्या ठिकाणी भाऊ असतात त्यांना राज्य पूर्ण संकटमोचक म्हणून ओळखतं। जिथं जिथं गिरीश भाऊ निवडणुकीच्या संदर्भामध्ये जातात तिथे तिथं भारतीय जनता पार्टीला प्रचंड प्रमाणामध्ये यश येतं। आणि मग असं कुठल्या तरी एका चांगल्या नेत्याला बदनाम करायला कुठलाच पर्याय उपलब्ध झाला नाही। मग अशा सोशल मीडियातनं पोस्ट व्हायरल करून त्यांना बदनाम करायचं आणि त्या माध्यमातून त्यांची प्रतिमा मलिन करण्याचा हा डाव आहे। म्हणून आम्ही आज अशी मागणी केलेली आहे की जे कोणी या पोस्ट व्हायरल करणारे जे फेसबुकच्या ज्या पोस्ट आहेत, ज्यांचे अकाउंट आहेत, त्यांच्यावर कायदेशीर फौजदारी कारवाई करावी अशी आम्ही या ठिकाणी मागणी केली। पूर्ण राज्यामध्ये गुन्हे दाखल होणार आहेत। त्याचं कारण असं आहे की अशा पद्धतीचं राजकारण गेल्या अनेक दिवसापासून जो कुठेही सापडत नाही, काही करून त्या नेत्याला बदनाम करण्याचं षडयंत्र रचण्याचं काम काही समाजकंटक प्रसार माध्यमातून करतात। फेसबुक असेल, सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्यावर गुन्हे दाखल होणे गरजेचं आहे। त्याला माहिती नाही, पण पहिले तर त्याला जेलमध्ये टाकलं पाहिजे अशी आमची मागणी। कारण अशा पद्धतीची प्रवृत्ती समाजामध्ये जेव्हा लक्षात येईल की असं केलं तर अशी शिक्षा मिळते, म्हणजे हे प्रकार थांबतील या राज्यामध्ये। समाज माध्यमात अशीही चर्चा आहे की एकनाथ खडसेंनी शिडी काढली काय? अजिबात याबाबत विश्वासार्ह गोष्ट नाही। गिरीश भाऊ या राज्यातील एक दमदार नेतृत्व असून उत्तर महाराष्ट्रातील दमदार नेतृत्व आहेत। त्यांच्या यशाचं गुपित हे कोणाला कळत नसल्या कारणाने त्यांच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे आरोप करून त्यांचं चारित्र्य हनन करण्याचा हा प्रयत्न आहे। हा प्रयत्न हाणून पाडावा याच्यासाठी तमाम भारतीय जनता पक्षाचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी हे एकत्रित येऊन त्यांच्यावर गिरीश भाऊ आणि भारतीय जनता पक्ष हा श्वेत कलंकित असल्या कारणाने अशा आरोप यापुढची आणि यानंतर कदापि सहन केला जाणार नाही। म्हणून आज आम्ही चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला मंडळ अध्यक्ष नितीन भाऊ पाटील यांच्या नेतृत्वाखाली चाळीसगाव शहर व तालुक्यातील सर्व कार्यकर्ते पदाधिकारी नगरसेवक यांच्या नेतृत्वाखाली एक निवेदन देऊन या गोष्टीचा जाहीर निषेध केलेला आहे।